डोळ्याने पाहेन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भाग्यवान जगातला सगळ्यात बिझी माणूस आलेला आहे. लय लय एवढे बिझी असतात ना, बापरे. आज आमच्या इथं लय सारा मेन्यू आहे. काय काय मेन्यू आहे? पालक पनीर. पनीर? पालक पनीर बनवताय? बाबा बाबा, हे ठेवलंय तर टाकाल तर खोबरं. खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि देवाऱ्याला हार सुद्धा बनवलेला आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण अशी पप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि मस्त सकाळ झालेली. आज येलो कलरची साडी लावलेली आहे आणि येलो कलरनं कोणावर पण उठून दिसतो, कोणी पण लावला तरी. आणि मला अशी रंगीबेरंगी टिकली लावायलासुद्धा खूप आवडते. गौरांसुद्धा लेट उठला. याचं रोजचं नाटक चाललं आहे की रात्री लेट झोपायचं, दुपारी तो झोपतच नाही बिलकुल. आज झोपवणार आहे कारण आज उद्या सुट्टी आहे क्लासला, म्हणून त्याला झोपवणार मी. आणि नाटक म्हणजे रात्री पण झोपायला नाटक, दुपारी झोपायला नाटक आहे ना. आणि आज आहे ते म्हणजे संकष्टी. तर संकष्टीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आमच्या घरात बनतील मोदक. तर संध्याकाळपर्यंत वाट बघा मोदक बनायचे. आणि चला आता बाकीच्या कामांना सुरुवात करतो. जसं बेड वगैरे थोडा वाढतो, बाकीची कामं पूर्ण करते. आज लादी पुसायची आणि जसं पूजासुद्धा बघितली तुम्ही सकाळी केली आणि उठायची इच्छाच होत नाही, बिलकुल उठायची इच्छा होत नाही. तरी पण उठले. हे सुद्धा आंघोळ करून गेले. मी गेले आणि हे आले आंघोळ. मग कसं वरते की बनलेली बकरी चड्डी उलटीच घातली. शनू चड्डी उलटी घातली तू. आणि मी फ्रॉक शिवलेला ना, तो मस्त वाटते. एक आहे साडी माझी, त्याचा बघूया अंब्रेला वगैरे शिवील. घेतला तर सोमवारीच घेईल मी, कारण होऊन तर जाईल. ब्लाऊज होणार नाही. क्लासमध्ये काय होतं आहे ना, गेलो की 2 दिवसात नाही होत क्लासमध्ये. जरा कटिंग करायलाच एवढा टाईम लागतो, मग थोडंसं पाठ करायलाच एवढा टाईम लागतो. तर ब्लाऊज शिवायला गेस 3 दिवस लागले मला. कारण क्लासमध्ये कसं थोडं मग मशीन भेटेल तशी. असं आपण घरात कसं रेग्युलर बसलो आपल्या पद्धतीने मग पटकन होतं. मग तर टीचरची पद्धत थोडीशी वेगळी पण चांगली वाटते. मग त्याच्यामुळे टाईम होतो थोडासा शिवायला. तर मग एक आहे म्हणून मी ब्लाऊज न घेता आता ब्लाऊज घेणार होते मी, आईंचा ब्लाऊज. तर बघूया, अजून मे महिनासुद्धा मी जाईल, अजून एक महिना. तर मग ते सारखे ब्लाऊजच शिवायचे आहेत. बाकी काय ड्रेस तर नाही शिकायचा मला. ड्रेस येतं आहे आणि कुठं आता ड्रेस कोण शिवते. कसं ओरडते. माझे मी शिवलेले आहेत ड्रेस, त्याच्यामुळे मला ड्रेसचं काही टेन्शन नाही. आणि फक्त ब्लाऊजचं आणि जरा अंब्रेला वगैरे असं काहीतरी युनिक असं काहीतरी शिवायचं आहे. साडी आहे माझी, तर तिचा शिवायचा विचार चालला आहे माझा. तर तो शिवेल मी. अस्तर लागेल त्याला मेन म्हणजे. तर चला बघूया काय होतं काय नाही ते समजेलच तुम्हाला व्लॉगमध्ये. नंतर ब्लाऊजसुद्धा बघितला, फ्रॉक नंतर ब्लाऊज झालेला आहे माझा. आता बघणार आणि अंब्रेला घेणार. त्याचा अंब्रेला छान दिसणार आणि शिवला की मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर तुम्ही वेट करा कधी शिवेल मी आणि कधी तुम्ही बघाल ते. चला आता जास्त बडबड नाही करत मी, डायरेक्ट आता कामाला सुरुवात करते. कारण वाजले ते म्हणजे 10 आणि आज आहे उपवास. तर साबुदाणे काय बनवायचं आहे काय माहिती. आई तर मलाच विचारतील काय बनवायचं आहे, त्या बनवतात म्हणजे. तर बघूया चला. हां काय काय बोलतो काय समजत नाही, नीट बोल.
बॅग काढून दे ना, चल ना, चला. चला, कामं झालेले आहेत सगळे आणि आता कॉफी बनवले. ती कॉफी पिऊन घेते जरा, कारण थोडं तरी खायची सवय आहे. आता किती दिवसात ना, महिन्यात ना उपवास, आणि तो पण संकष्टी आले 10:15 काहीतरी. बापरे, डेंजर काम आहे. आता थोडीशी कॉफी पिऊन घेते. एवढं भयंकर ऊन लागतंय इकडं. आहेत आई आणि मी आलोय ऊसाचा रस प्यायला. डेंजरवाला गरम होते. आणि आमच्या इथं जवळच आहे ऊसाचा रस. गर्दी किती आहे, गर्दी. ऊसाचा रस प्यायला. तर दुपारचा टाइमपास होता फोनमधला, तो झालेला आहे. टाइमपास म्हणजे ब्लाऊजला आय वगैरे सुद्धा करायचे होते, ते सुद्धा केले मी. आणि आता ना वाजले ते म्हणजे 4. आता मी हे करायला घेणार आहे मोदक, कारण गेलो तर जरा बाहेर जायचं आहे थोडं, त्याच्यामुळं लवकरच करून घेणार. मग चपात्या वगैरे पण करायला लागणार, म्हणून बाकीचं समजा भाजी वगैरे आई बनवतील, भाजी बनवतील आई. मग मला चपात्या आणि मोदक बनवायला लागतील. तर आता मोदक बनवते आणि हे 5-5:30 वाजता येतील. त्यानंतर मग मी चपात्या बनवून घेईल. म्हणजे गेलोच तर मग काम करून गेलेलं बरं असतंय. मग येऊन करायचं बोललं तर कंटाळा येतो. आणि आज संकष्टी आहे, ती 10च्या नंतरची, म्हणजे काय खरं नाही. जेवायला तर आम्हाला 10:30 वाजतील आणि भांडी वगैरे सगळं करताना 11 वाजतील वाटतं. दुसरे उपास परवडतात मला, पण संकष्ट उपास ना म्हणजे काय वाटत नाही, पण जरा टायमावर असते ना, त्याच्यामुळं जरा डोकं हे होतं बस, बाकी काय नाही. तर जाऊ दे. दुपारी कॉफी पिलेली, तर आता काय चहाचा मूड नाही आहे बिलकुल. पण आता पटापट करून घेते. नारळ फोडून दिलेला बाबांनी, आईंनी किसून दिलाय. आता मी चव वगैरे बनवून घेते पटापट, टाइमपास नको. आता सुद्धा गप्पा चालू आहेत बघा दोघांच्या तिकडं, ताई आणि गौरांची. गौरांच तर काय बडबड असं तसं नुसतं दोघांचं चालूच आहे. आता पण ये ते सांगत असतोय नुसता. आणि आता मोदक बनवायचे स्टार्ट केलेले आहेत मी. इथं गूळ टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं घी टाकलेलं आहे, म्हणजे गूळ चिटकावं नाही म्हणून. आणि मग त्याच्यानंतर गूळ जरासा विरघळला का मग त्याच्यानंतर त्याच्यात आपण किसलेला खवलेला नारळ टाकायचा आहे. तर हे सगळं मीच दिसते, हे दिसतच नाही. आणि मग ते मिक्स करून काजू बदाम वगैरे वेलची वगैरे टाकायचे आणि मिक्स करायचं आणि 5 मिनटं जरा शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी खोईसुद्धा घेतली थोडीशी मोदकांपुरती आणि मग मोदक बनवायला सुरुवात केली. आता एवढी सवय झाली तर कायच नाही वाटत मोदक बनवायला. आणि म्हणजे फास्ट होतात, 20-25 तर पटापट होऊन जातात असे बनवायला. आणि एवढा काही टाईमसुद्धा लागत नाही. आणि सर्व घरातले आमचे खातात आवडीने मोदक, त्याच्यामुळं मी पटापट बनवून घेते. आणि बाकीचे ते मी म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, कारण पूर्ण ब्लॉग असं घ्यायला गेले तर मग खूप व्हिडिओ मोठी होणार. तर आता मी बघू शकता बनवून घेत आहे. आणि पिठामध्ये मी मीठ टाकत नाही. काही लोक मीठसुद्धा टाकतात खोय घेताना, तर मी मीठ टाकत नाही. आई आमच्या टाकतात थोडंसं मीठ, त्याच्यामुळं म्हणजे आई टाकतात, मी टाकत नाही, पहिल्यापासूनच नाही टाकत. तर
छान असे 2-3 पहिला मोदक बनवून घेते, त्यानंतर सगळे आणि लवकरच बनवायला घेतले. 4 सव्वा 4ला घेतलेले काय म्हणतात ती चव वगैरे बनवायला आणि बाकीचे मग जसं चव वगैरे झाली तसं मग खोय वगैरे घेऊन ठेवले. तर अशा प्रकारे माझे मोदकसुद्धा चाललेले आहेत आता आणि होतील सुद्धा आता. आणि अशा प्रकारे माझे मोदक बनवून झालेले आहेत. आता पाणी घेतलं याच्या टोपात, गॅसवर ठेवते. जगातला सगळ्यात बिझी माणूस आलेला आहे. लय लय एवढे बिझी असतात ना, बापरे. आज आमच्या इथं लय सारा मेन्यू आहे. काय काय मेन्यू आहे? पालक पनीर. पनीर? पालक पनीर बनवताय? बाबा बाबा, हे ठेवलंय त्यात टाकाल तर खोबरं होतं, ओलं खोबरं. पालक पनीर, चवलीची भाजी, डाळ भात आणि मिरच्या. मस्त मिरच्या भेटल्या. 4-5 ना? किती होत्या? काय एका ह्याच्यात 5 होत्या ना? 5 आहेत. 10 रुपयाला 5 मिरच्या भेटल्यात. मस्त. 2 करत आहे का एकच? काय मिरच्या 5 आहेत, बाद झाले ना. कोण खाईल? मी 2 खाणार, मला आवडतात. तुम्ही किती खालो मिरच्या? 2. 2 पिशवी बनवते. 2 एक राहू दे, राहिले तर काय. गौरांश कुठं आहे? सगळी बनव, फ्रीज मध्ये राहील ती. सगळी नको, ते 2 हे बनवा. एक राहू दे, एक राहिले तरी काय नाही, ते खराब नाही होणार. आणि सोमवार आहे माझा, बनवेल. म्हटलं नुसती पालकची भाजी. पालक पनीर नुसती चवळी आहे. बापूस खाईल म्हणून बटाटा नाही टाकला. बापूस बोलतात चवळी ग्रेव्ही वाली असेल ना. जेवणार काय बोलले? जेवणार नाही, जरासा डाळ भात खाईन बोलतात. आणि एवढं बनवलंय ते. बोलायला फक्त असतंय मी डाळ भात खातोय. संपली. वा 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 वा, रिपेअर करताय गौरांश. रिपेअर करायला लागलं सायकल. मस्त. पप्पाला बोलू का? चपाती संपली. आ काय रे? एका साईडला दिले चपाती गौरांशला. मोदक सुद्धा झाले, चपात्या सुद्धा झालेल्या आहेत. दर दर आम्ही येतो ना जरा जाऊन. आणि आम्ही चाललो होते म्हणजे यांच्या आत्याला बघायला. का आई जायच्या, आई जाऊन आले. आम्हीच दोघं राहिलेलो, जायचे गेलोच नाही. त्याच्यामुळं मग बघून येतो. अरे गौरांश, ती खराब होणार आहे. काय वेगळंच असतं रे बाबा. खेळत जगा वेगळा खेळ. आ काय रे? मग तिथं घे ना चपाती. देऊ का? चला, यांना हे पण आले जिमवरून, यांना सुद्धा चपाती दिली. दर 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 दर. एवढं सगळं मेन्यू ऐकून ना मला भूक लागायला लागले. आता वाजले ते म्हणजे 7:30. आम्ही जाईपर्यंत टाइम झाला पाहिजे, 10 वाजले पाहिजे. फटाफट. झालं काय? झालं झालं झालं. मोठे आले. काय आले? काय नेऊ? काय खात ती? पेरू आणायचे ना. मग पेरू बोललेला पाहिजे त्यांना. आपल्या गंडा एकदम एक नंबर घाणेरडे आहे ते. आता तोंड बंद करा, कशा तरी घ्या. हा, दुसरं तेच काम करा दिवसभर. माझ्या तर आवडीची गोष्ट. चला, आलेलं हॉस्पिटलमध्ये. चलो चलो पटापट. 8 वाजले. नारळ पाणी घेतलं. यांनी नेलेले चुकीच्या हॉस्पिटलमध्ये. आता आम्ही बरोबर हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. काय बोलायचं रे. देवगाणा का देवगाणा. हे रे हॉस्पिटलचं माहिती नाही कुठं आहे. आणि नुसतेच गेलेत, माहिती नाही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आणि घेऊन गेलेत.
लय हसले मुर्द्यांचे डॉक्टर साखर पाटील. आता गेले ती भेटायला आणि वॉचमन बोलतात की इथं नारळ पाणी अलाउड नाही, नुसतं पाणी काढून आणायचं म्हणजे नारळ अलाउड नाही. तर आता मी बसले वाट बघत, येतील तेव्हा मग मी जाणार. असं काय काय हाय. मी इथं काय काय बनवून ठेवलंय. मिरची बनवले, इथं भात असेल, हे मोदक बनवलेत मी, आणि इथं चवळीची भाजी बनवले, इथं वरण बनवलंय आणि पालक पनीर एवढं बनवलं. आता ताटावर ते वाजले ते म्हणजे 9:30 रे. वाजरे पटापट. मंदिरात आले मी नैवेद्य वगैरे घेऊन, पण पहिली लादी पुसून घेते. तिकडं बघा जरा घाण वाटते मला, म्हणून आता लादी पुसून घेते पहिला आणि मग बाकीचं. कोण पाय पडतो ना तू पण. आम्ही सगळे मस्त पूजा करणार, त्याच्यानंतर मग जेवायला जाणार, आरती करणार. या कोणाला आरती येत नाही. हा मग जय देव असं करतात, झालं. सवयच नाही त्यांना. गणपतीमध्ये चपाती खाणार होता ना रे, चपाती मगाशी चपाती नव्हता खाणार. मगाशी मी देऊन नव्हतं बंदुकीने असं चोपील ना, शानपणा करून वय असतं. हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके वाळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे कामती. जय देव लंबोदर पिवळ्याने पाहेन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाण. चला मस्त ताट घेतलेलं, पाया पडल्या आमच्या स्वामींच्या आणि जेवायला बसलेले. हा ताट मोदक इथं कमी आहे, आता जेवून घेतो. एवढा भयंकर गरम होतं ना. मस्त फ्रेश झाले, आता आंघोळ केले. आता गौरंशसुद्धा गेले आंघोळ करायला. आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. जेवलो वगैरे, भांडी वगैरे घासली, मस्त पूजा करून आलो. आत्ता व्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय, गुड नाईट.